नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पाच्या येण्याची तयारी करत असेल सर्वही। तर आज आपण गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक उकड न काढता कळ्या न पाडता करणार आहोत। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। त्यात आपण 1 कप इथं खवलेला नारळ घालूया आणि याला चांगला 1 ते 1.5 मिनिट भाजून घेऊया। तर तुपात आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत। तर याने काय होतं, आपण 10 दिवस सुद्धा हे नारळाचं जे सारण आहे ते बनवून तयार करू शकतो। तर इथे मी 1 कप खोबऱ्याला 1/2 कप इतकं गूळ वापरलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरू शकता। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गूळ व्यवस्थित खोबऱ्यात मिक्स होत नाही, वितळत नाही, तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित खोबरं इथे गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, गूळ वितळून झालेला आहे। आता आपण याच्यात काजू, बदाम, खसखस आणि वेलची पूड ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या सवयीनुसार इथे ड्रायफ्रूट ॲड करू शकता। व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करायला साईडला ठेवून घेऊया। आता आपण उकड न काढता उकडीचे मोदक आज कसे बनवायचे हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 कप इतकं तांदळाचा पीठ घेतलेला आहे। तांदळाचा पीठ तुम्ही घरी बनवून सुद्धा घेऊ शकता किंवा बाजारात जे अवेलेबल असतं ते सुद्धा घेऊ शकता। इथे मी चिमूटभर इथे मीठ घालून घेतलेला आहे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता एका भांड्यात आपण अर्धा कप पाणी घेऊया आणि अर्धाच कप आपण इथे दूध घेणार आहोत। 1 कप तांदळाच्या पिठेला आपल्याला 1 कप इतकं दूध किंवा पाणी घेऊ शकतो। तर मी इथे निम्म घेतलेला आहे। त्याचबरोबर चमचाभर आपण इथे तूप घातलेला आहे। दूध आपण यासाठी घेणार आहोत ज्याने आपले मोदक अगदी खुशखुशीत होतात आणि त्याचा रंग सुद्धा एकदम पांढरे शुभ्र होतात। तर इथे दूध व्यवस्थित उकळून घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता। आपण ह्या उकळलेल्या दुधाला इथे तांदळाच्या पिठात घालणार आहोत। तर उकळ न काढता कसे उकडीचे मोदक करायचे हे आपण आज बघणार आहोत। तर व्यवस्थित उकळलेलं दूध मी इथे पिठामध्ये घालून घेतलेला आहे। व्यवस्थित आपल्याला हे पटपट मिक्स करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला। तर इथे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे अर्धा दूध आणि अर्धा पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त पाणी किंवा फक्त दुधाने सुद्धा हे भिजवून ठेवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला हे झाकून 10 मिनिटे असेच ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपला जे पीठ आहे ते वाफवला जाईल। तर इथे व्यवस्थित 10 मिनिटे झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं पीठ फुललेलं आहे आणि हलकंसं गरम सुद्धा आहे। पूर्ण थंड करायचं नाही आपल्याला, थोडंसं गरम असेल तेव्हाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओ जरासुद्धा स्किप करत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर खूप सोपे असे हे उकड न काढता उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत। तर खूप मस्त रेसिपी आहे। आपले इथे मोदक सुद्धा मस्त असे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होतात, कारण आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे, मळून झालेलं आहे। तर एकदम परफेक्ट इथे माप मी घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठेला आपल्याला 1 वाटी पाणी किंवा दूध वापरायचं आहे। मी इथे निम्म पाणी आणि निम्म दूध घेतलेलं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे। कारण आपण ह्याला जास्त मऊ नाही केलं ना तर आपले जे मोदक आहे त्याला चिरत जातात। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हळूहळू करत आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचं आहे, पीठ अगदी मऊ होईपर्यंत। तर हळूहळू मी याला मऊ करून घेत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे मऊ झालेलं आहे। तर मऊ झालंय हे कसं ओळखायचं, तर इथे छोटासा गोळा आपण घेऊया हातावर आणि याची छोटीशी अशी पुरी करून बघायची, याला तळे जात नाही, म्हणजे हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर इथे पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण इथे सारण घेतलेलं आहे, जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तूप आपल्याला लागावं लागेल,
ते मी इथे घेतलेलं आहे। तर आपण कळी न पाडता अगदी सोप्या पद्धतीने कसे मोदक करायचे तर सारण इथे मी घेतलेलं आहे मोदक पात्र। जे नवीन असतात, जे पहिल्यांदा मोदक बनवत असताना त्यांना कळी पाळायला होत नाही, येत नाही, तर तुम्ही इथे मोदकचे जे पात्र असतं त्याचा वापर करू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित पीठ मळून आपल्याला मऊ झालेला आहे। तर जे पात्र आहे मोदकचा त्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि जे तांदळाचं पीठ आहे त्याला हळूहळू आपण असं कॉर्नरमध्ये व्यवस्थित भरून घेऊया पात्रामध्ये। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी तसंच थोडंसं खोलमध्ये मध्यभागी आपल्याला थोडंसं इथे जागा सोडायची आहे, म्हणजे आपण सारण इथे भरू शकतो। तर हळूहळू ह्याच्या कडेला आपण हे पीठ चिटकवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता जास्त एकदम पीठ आपल्याला चिटकवायचं नाही आहे, नाहीतर काय होतं ना, पीठ जास्त लागतं आणि सारण कमी, म्हणजे मोदक चवीला छान लागत नाही। तर अगदी थोडंसं पातळ अशी पारी आपल्याला इथे आतमध्ये लावायची आहे आणि मध्यभागी थोडीशी जागा सोडायची आहे, म्हणजे हे जे सारण आपण बनवून घेतलं होतं ते याच्यात भरायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे सारणसुद्धा आपण भरू शकतो आणि वर पुन्हा आपल्याला थोडासा हे तांदळाचं पिठाने हे चिटकून घ्यायचं आहे। तर हे बघा अगदी आरामात हे सुबक असे आपले मोदक बनवून तयार होतात। कळी न पाडता, उकड न काढता अगदी सोप्या पद्धतीने जे पहिल्यांदा सुद्धा मोदक करत असेल त्यांना सुद्धा हे जमेल। अगदी परफेक्ट प्रमाणात आपण इथे मोदक आज बनवून घेणार आहोत। तर गणपती बाप्पाचे अतिप्रिय उकडीचे मोदक तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे बनवून तयार झालेले आहे। तुम्ही याचे कळीसुद्धा बघू शकता, पात्राने आपण केलेले आहात। तर मस्त असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत। असेच आपण हळूहळू करत व्यवस्थित सगळे मोदक इथे बनवून घेऊया। जर तुम्हाला हाताने कळी पाडता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, पण ज्यांना येत नाही त्यांना मी हे पात्राचा वापर करायला सांगितलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहे। तर इथे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता एकसारखे आणि कळी न पाडता व्यवस्थित असे मस्त दिसत आहे ना। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर मी थोडंसं केसर लावून घेत आहे, म्हणजे जेव्हा आपण याला वाफू ना तेव्हा ते अगदी कलर याचा छान याच्यावर उतरेल। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडासे दुधात केसर भिजवून नंतर सुद्धा याच्यावर टाकू शकता, पण मी काय करत आहे आत्ताच वाफवण्याच्या आधीच इथे केसर लावत आहे, म्हणजे जेव्हा आपण याला वाफू ना तर मस्त याचा कलरसुद्धा याला उतरतो केसराचा। तर इथे सर्व आपण केसर लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, तर 10 मिनिटे अगदी आपल्याला हे वाफायचं आहे। तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, याला आपल्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे मोदक आपले याला चिटकत नाही। तर इथे व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला हे मोदक ह्याच्यावर ठेवायचं आहे एक एक करत। जास्त आपल्याला याला चिटकवायचं नाही आहे, म्हणजे मोदक एकमेकांना चिटकणार नाही। थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण याला वाफू तर एकमेकांना मोदक चिटकणार नाही। तर इथे हळूहळू करत सर्व मोदक मी इथे चाळणीमध्ये ठेवलेले आहे। तर आपल्याला हे आता वाफून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांड्यात थोडंसं पाणी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे। आता जे मोदकाची चाळणी याच्यावर ठेवायचं आहे आणि याला झाकून आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटापेक्षा जास्त आपल्याला वाफवायचं नाही आहे, नाहीतर जे आपले मोदक आहे ते वातड होतात। तर अगदी परफेक्ट असे 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घेतलेलं आहे, मी बघू शकता तुम्ही। आणि केसराचा अगदी मस्त इथे छान कलर उतरलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधात केशर भिजवून त्याला नंतरसुद्धा याच्यावर टाकू शकता। त्यात हे मोदक आपले व्यवस्थित वाफवून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। हलकासा आपण याला थोडंसं थंड करून घेऊया आणि सर्व करून घेऊया। तर इथे हलकेसे आपले मोदक थंड झालेले आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता उकड न काढता, कळ्या न पाडता आपण हे मोदक बनवलेले आहे। पांढरे शुभ्र सुबक असे मोदक आपले मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे, जे आपण इथे केसर लावलेलं होतं त्याचा सुद्धा मस्त इथे कलर उतरलेला आहे मोदकांना। तर हे आपले उकडीचे मोदक उकड न काढता बनवून तयार झालेले आहे। तर आता इथे मी एक मोदक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, तर तुम्ही बघू शकता मऊ असे लुसलुशीत आपले मोदक बनवून तयार झालेले आहे।
आता आपण याच्यावर तुपाची धार घालूया, म्हणजे आपले मस्त खायला हे मोदक तयार झालेले आहे। तर तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला उकड न काढता, कळ्या न पाडता अगदी सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।